घटस्थापना होण्यापासून ते घट उठण्यापर्यंत असापर्यंतचा शेवटचा भाग आहे हा. तर प्रत्येक हनुमान मंदिरात घटस्थापनेसाठी म्हणजे जी माती आपण ठेवतो ते घट बसवण्यासाठी जी पत्रावळी असते ही पत्रावळी प्रत्येक हनुमान मंदिरात मिळते. प्रत्येक गावाकडे तर मिळते, विकत आणायला लागत नाही. हनुमान मंदिरात जायची आणि पत्रावळी घेऊन यायची आणि घट बसवायचा. अशा प्रकारे ही घटना आहे. नंतर दुसऱ्या घटनेत बघा, पुढच्या घटनेत डिग्रजच्या कृष्णाकाठी जी कुत्र्याची पिल्ली वगैरे असतात, जी बेवारस असतात, ती कशा प्रकारे जगतात. तर पुलावर जी लोक मासे पकडायला येतात ती माशाचे तुकडे, मासे म्हणा किंवा जो मासा त्यांना न्यायचा नाही, आता हा मासा जो आहे हा माशाला काटले असतात, हा मासा आरळा मासा आहे, मग त्यांना ते घरी खायला नेत नाहीत, मग ते कुत्र्यांना वगैरे टाकतात आणि त्याच्यावरच कुत्रे आपली गुजरण करतात. आणि अशा प्रकारे एक 5-4 पिल्ल्यापैकी एक पिल्लू तर जगून जाते. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकिनारी ही घटना घडते. आणि या ठिकाणी आकाशात बघा हे कसे रॉकेट वगैरे गेले आहेत. आणि मी टेरेसवर रेकॉर्डिंगला गेला असता, मुलं आले तिथे आणि मला म्हणतात की आमचं रेकॉर्डिंग करा. नाच तू बनवतो, नाच तू रील्स बनवतो राज. हा ब्लॉगर आहे म्हटल्यावर मुलं सारखी रेकॉर्डिंग कॅमेरा हातात असला की सारखं म्हणतात, मला मोबाईल हातात असला की आम्ही काय तर करतो. आता ही संध्याकाळी काय कशा वेगळ्या प्रकारचा खेळ आमच्या गावात ही लोक खेळतात. आता बघितलं की असा खेळ महाभारताची आठवण येते की महाभारतामध्ये कसं त्याचे खेळ होते बघा, कवड्या टाकून. तर कवड्या टाईपचा हा काहीतरी खेळ आहे. हा संध्याकाळी चालू असतो. गावातली वयस्कर मंडळी एका चौकात बसतात आणि कवड्याचा खेळ, आणि एकाच खेळामध्ये किती जण बसलेत बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे साधारण 20-22 लोक एकाच वेळी खेळत असतात. अशा प्रकारचा हा खेळ आहे. हा भाग झाला. आता पुढचा भाग पाहू. या पुढच्या भागामध्ये बघा, हे जॅकवेल थोडंसं कल्ले बघा, नदीच्या कडेला दिसते आपलं डिग्रजच्या कृष्णाकाठचं जॅकवेल आहे आणि थोडंसं कल्लेलं आहे. तर ते सेफ्टी दृष्टीनं घातक आहे. आणि नदीला बघा पाणी किती वाढले. अशा प्रकारे पाणी वाढल्यानंतर नदीच्या प्रवाहाच्या जवळ जाऊ नये. आणि हे अशा प्रकारे मासे धरणारे लोक बघा, डिग्रजच्या कृष्णाकिनारी नदी काढणारे किती मासे धरणारे लोक आहेत बघा, असे कंटिन्यू बसले असतात. आणि जे शिल्लक मासा असतील किंवा ज्यांना नको असतील ते मासा कुत्र्यांना वगैरे ते टाकतात आणि कुत्रे त्यावर गुजराण करतात. मासे गावतात काय, मासे गावतात. डिग्रजच्या कृष्णाकाठी नदीमध्ये पाण्याने एक बेट आले, बांबूचं पूर्णपणे वाहत आले. कुदरत को कितनी बार भी तुमने गिराने की कोशिश की, लेकिन कुदरत फिर से खड़ी हुई है, बिल्कुल इस बांबू की तरह. नदीच्या पात्राकडची माती जर खरंच खचून जायची नसली तर बांबू लावा म्हणतात, कारण की बांबूमुळे जमीन ही घट्ट धरली जाते आणि माती जात नाही. पण या ठिकाणी बांबू बघा मित्रांनो, काही ठराविक प्रेशरनं बांबू निघून आलेला आहेत. आणि गावातली या व्यक्ती जरा मजा करल्या आहेत इथं लोक, कारण की जरा त्याने घेतात म्हणून. तुमचा गावाला तुम्ही सांगायचं टॉपचा विषय म्हणायचं, पिळूभाऊ उर्फ शाजी पवार 6 क्वार्टरचा टॉपचा विषय म्हणायचा. 6 क्वार्टरचा ॲव्हरेज. 6 क्वार्टरचा अवरेज. एवढं 6 क्वार्टर पितात. आता पाजा बघ, आता पाजा जे पैसे आहेत काय तुझ्याकडे, एवढं मग एवढं नाही, एवढं लागत. यांची तब्येत बघून कसं वाटते बघा, ते काय एका क्वार्टरमध्ये तब्येतीला पडतं. काय येत नाही, तब्येत स्टील बॉडी आहे स्टील बॉडी. काय, एका क्वार्टरमध्ये पडतील असं वाटतं. पण देऊन बघ की तुला पटत नसलं तर. बघ हाय का दे, हाय का याड. कुरी मारून येतो म्हणते. रात्री म्हणून कोऱ्या पेल्यात का अवघड आहे म्हणते. फक्त धान्या वागायचे डिग्रजचा आमचा. अशा प्रकारे घटना दाखवावी का नाही असा विचार करत मी टाकलेलाच आहे. पण मित्रांनो, दारू हे व्यसन आणि व्यसनापासून दूर राहा अशा प्रकारे सांगण्याचा मी याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. कारण की दारूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत आणि उद्ध्वस्त होत देखील आहेत. त्यामुळे दारू जर पिल्यानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे गाडी तर अजिबात हात लावायची नाही, कोणत्याही गाडीला हात लावायचं नाही. अशा प्रकारे ही घटना आता दाखवतो मी. आणि या ठिकाणी बघा, गाडीवरून लक्षात आलं तर एक स्त्री आहे, मुलगी नाही स्त्री आहे, ती बघा संसाराचा गाडा हाकण्यासाठी स्वतः बैलगाडी चालवते बघा. संसाराचा गाडा हाकण्यासाठी बघा तिने बैलगाडीचा कमान हातात धरली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल एका ठिकाणी पाणी उतरून गेल्यानंतर वड्याचं किती पाणी वर आलतं बघा, वड्यामध्ये देखील. आणि काही दिवसात पावसाळा चालू होणार आणि ओढ्याचं पाणी असं वर येणार आणि त्यासोबत सगाळा वगैरे येणार. अरे काय इथं, अरे बिग शॉट खेकडा, बिग बॉस खेकडा मरून पडला इथं. वड्याचं पाणी एवढं वर आलतं.
डिग्रजच्या कृष्णाकाठचा हा ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये खूप मोठी मगर आहे. ओढा दाखवण्याचं कारण एवढंच की आभाळ किती निळसर वगैरे झाले बघा. असा निळसर छटा कधीतरीच पाहायला मिळते आणि ही निळसर छटा दाखवण्यासाठी मी केलेला आहे. ओढा तुडुंब भरून वाहला आहे आणि निळसर छटा देखील त्यात पडलेली आहे. काठोकाठ घासून वाहला आहे बघा ओढा. चला तर आता पुढच्या घटनेकडे जाऊ. पुढची घटना अशी आहे की हे आहे डिग्रजच्या कृष्णाकाठचं बसवेश्वर मंदिर आणि या मंदिराच्या वर गेल्यानंतर आपला जो आठवडी बाजार आहे तो कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मंदिराच्या वर आलो आहे. हे पहा, आठवडी बाजार आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठच्या मंदिरावरून बसवेश्वर मंदिरावरून असा दिसतो, खाली भरलेला असतो आणि दर सोमवारी हा आठवडी बाजार हा असतो. अशा प्रकारे मी तुम्हाला ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एका ठिकाणी गाडीवरून जाताना बघा मित्रांनो मला काय दिसलं. चांगल्या व्यक्तींना टू व्हीलर हाणा येत नाही, पण एक हात अपंग असून देखील ही व्यक्ती किती धाडसाने टू व्हीलर चालवते बघा. अशा प्रकारे ही घटना आहे आणि अशा घटनेच आपले मनोबल वाढवतात. आणि आता या ठिकाणी घटस्थापनेचा सुरुवातीला मी दाखवलं होतं की मंदिरातून कशी पत्रावळी आणली जाते आणि आता घटस्थापना उठवायचं चालू आहे. घट आपल्या घरातले घट उठवायचे चालू आहेत. हा शेवटची घटना पहा. आज देव उठले, घड बसलेले देव उठले. आई कसलं चहा टाकलं टोपीत लावा. मकाले टाकलीच नाही यामध्ये. काय टाकले मकाले टाकले नाहीस की दादानं लावा. तिने लावतो अथर्वला लावा. अथर्व आम्हाला लावा. हे मक्का असला नाही बरोबर कुचसारखा करतो रे. दुर्वान दिसते. की तुरा पडला दिसालाय. तू काप की खाल्लं कट करते खाल्लं कट करते. हे राज्य गेल्या राजासारखं तुरा पडला मला. तुमची टोपी आहे. हा असं नाही असं. हा हे असं असलं आम्हाला घालते का? आम्हाला लावतो. नाही दादांचा लईला हे लागला. अथर्व थांब. सुन्याला काय कोच आलेला का? सुन्याला कोचीच मारलेला का? ए अथर्व थांब बाळा. नाही नाही शाळा आहे पोरांच्या. असं हे करा, असं कडून घ्यायचं, असं कडून घेऊन असं वाढायचं. हा असं कडून आणि कुदू दे मग आणि ती मधून दाबायचं. सगळ्यात जास्त तुरा महाराज पडला तू वापर एक दोन दोघं जण इकडे या रे 2 मिनिटं. इकडे बघा सगळ्यांनी. इकडे बघा. हा हे पडायला. आई दिसू दे तो मागे जरासं तिरकसारखा तुम्ही. हां चला तर मित्रांनो आता भाग एंड करायची वेळ झाली आहे. अशा प्रकारे दररोज काही ना काहीतरी भाग येतात आणि हा घटस्थापनेचा भाग होता. घटस्थापना बसल्यापासून ते उठण्यापर्यंत काय काय घडलं आणि दररोज काही ना काहीतरी विशेष मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर पाहत चला आणि शेअर करत चला.